नमस्कार, माझं नाव सिद्धी आणि कुक विथ सिद्धीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे दिवाळी फराळातील पारंपरिक असा पदार्थ तो म्हणजे चिरोटे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण इथे 2 वाट्या चाळलेला मैदा, 2 चमचे बारीक रवा आणि चिमूटभर मीठ टाकून सर्व मिक्स करून घेऊया. मग यावर आपण अर्धी वाटी तेल कडकडीत गरम करून त्याचं मोहन टाकून घेऊया. हे गरम असल्यामुळे सुरुवातीला आपण याला चमच्याने ढवळून घेऊया आणि मग थोडं-थोडं पाणी टाकत घट्टसर पीठ मळून घेऊया. हे बघा आपलं घट्टसर पीठ मळून झालेलं आहे. तर हे आता आपण 20 मिनिटांसाठी झाकून ठेवूया आणि तोपर्यंत इकडे साठा तयार करून घेऊया. तर यासाठी आपण एका वाटीमध्ये 3 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 3 चमचे तूप टाकून हे मस्तपैकी फेटून घेऊया. हे बघा 20 मिनिटं झालेली आहेत. तर हे पीठ परत एकदा आपण मळून घेऊया आणि त्याचे गोळे बनवून घेऊया. आता या गोळ्यांच्या आपण पोळ्या लाटून घेऊया. पोळ्या आपल्याला एकदम पातळ लाटायच्या आहेत, जेणेकरून आपल्या पोळ्यांना चांगले लेयर्स पण येतील आणि मस्तपैकी ते खुसखुशीत सुद्धा होतील. आता या पोळीवर मस्तपैकी साठा लावून घेऊया आणि परत त्यावर दुसरी पोळी ठेवूया. मी ह्या एका पोळीमध्ये गुलाबी रंग टाकला आहे. तुम्ही नाही टाकलात तरीही चालेल, कारण चिरोटा तळल्यावर तसाही तो दिसत नाही. मग ह्यावर परत साठा लावून अजून एक पोळी ठेवून रोल करून घेऊया. या पोळीवर सुद्धा साठा लावायचा आहे आणि मगच रोल करून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे पोळी आपली गोल-गोल फिरवत त्याला थोडी लांबट करून घ्यायची आहे आणि मग त्याचे असे छोटे-छोटे काप करून घ्यायचे आहेत. आता त्यातला एक गोळा घेऊन आपण अशा प्रकारे त्याचा चिरोटा लाटून घेऊया. हा चिरोटा आपल्याला जास्त जाड सुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही लाटायचा आहे. हे बघा या कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलं होतं. तर आता आपण या तेलामध्ये चिरोटे तळून घेऊया. हे बघा आपले चिरोटे आता तळून रेडी झालेले आहेत. तर त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यावर पिठी साखर टाकून घेऊया. मी यातला एक चिरोटा तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही इथे पाहू शकता आपला चिरोटा किती क्रिस्पी झालेला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.